आजच्या व्हिडिओमध्ये फुलांचा गजरा कसा करायचा आहे हे दाखवणार आहे, तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आज जो प्रकार मी दाखवणार आहे गजरा करायचा, त्याच्यासाठी ही आहेत माझ्याकडे फुलं. बागेतलीच फुलं आहेत, त्यामुळे कमी जास्त प्रमाण आहे. कुंदाची फुलं आहेत, ती मोजून 20 आहेत आणि पिवळ्या कोरांटीची जी फुलं आहेत ती फक्त 4 आहेत. आणि त्याच्या जोडीला आहे गुलाबी रंगाचं कण्हेरीचं फूल. याचा गजरा बनवत असताना खूपच वेगवेगळं प्रमाण आहे, अतिशय कमी प्रमाणात फुलं आहेत. त्यामुळे इथे मी एक वेगळा प्रकार दाखवते गजरा करायचा. म्हणजे फुलांची संख्या कमी असताना छान घनदाट अशा पद्धतीचा आपण गजरा कसा करू शकतो त्याची मी ट्रिक दाखवणार आहे. यापूर्वी सुद्धा चॅनेलवर 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्या 3ही व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गजरा कसा करायचा हे सांगितलेलं आहे. तुम्ही ते अजून बघितले नसतील तर तेही व्हिडिओज बघून घ्या. या गजऱ्यामध्ये मी जे दाखवते आहे तो गाठींचाच गजरा आहे. आणि बऱ्याच जणींना गाठींचा गजरा करायला येतच असते. लहानपणापासून बऱ्याच जणींना अशी सवय असते फुलांचा वापर करण्याची. पण याच्यामध्ये मी जी ट्रिक दाखवते ती अशी आहे. एका बाजूला 2 फुलं आणि 1 फूल, तर दुसऱ्या बाजूला 1 फूल आणि 2 फुलं अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. हीच पद्धत शेवटपर्यंत रिपीट करायची आहे. याचा फायदा काय होतो तर फुलांची आपण जेव्हा अशी गाठ घेतो त्याच्यामध्ये एका बाजूला 2 फुलं असतात तर दुसऱ्या बाजूला 1 फूल असतं. पुढच्या ओळीमध्ये 1 फूल आणि 2 फुलं. अशामुळे काय होतं की एका ओळीमध्ये 3 फुलं वापरली जातात आणि जेव्हा आपला गजरा तयार होतो त्यावेळेला तो जेव्हा गोल फिरतो तेव्हा व्यवस्थित बॅलन्स राखला जातो. आणखीन एक याचा फायदा असा आहे, कुंदाची फुलं फक्त 20 आहेत, तर या पद्धतीनं गजरा केल्यामुळे फुलांच्या 7 ओळी तयार झाल्या. आणि तेच जर 2-2 फुलं घेऊन जर गजरा पूर्ण केला असता तर फक्त 5 ओळींमध्ये फुलं संपली असती, म्हणजे गजरा छोटा झाला असता. तर माझ्याकडे आत्ता ही थोडीच फुलं आहेत म्हणून फारसा काही फरक पडत नाही. पण या पद्धतीनं जेव्हा आपण गजरे करतो तेव्हा गजऱ्याची लांबी जास्त होऊ शकते फुलांची संख्या कमी असताना. तर सगळ्यात शेवटी मी इथे ती पिवळ्या रंगाची फुलं वापरली. आता हे जर आपल्याला गोल पद्धतीनं नुसतं बांधून गजरा माळायचा असेल अशा पद्धतीनं, तर इथे दोऱ्याला गाठ मारून त्यामध्ये पिन अडकवून आपण हा गजरा वापरू शकतो. या पद्धतीनं आपण गजरा वापरू शकतो. पण जर अशा पद्धतीनं वापरायचा नसेल तर अजून आपण काय करू शकतो तर तेही मी दाखवणार आहे. याला कण्हेरीचं फूल पण मी लावणार आहे. पण आपल्याकडे काही वेळा गुलाबाचं फूल असतं, त्याचा मोठा देठ असतो. अशी फुलं गजऱ्यामध्ये पण व्यवस्थित मावत नाहीत, कारण त्याला वजनही जास्त असतं. तर अशा वेळेला आपण अशी गुलाबाचं फूल जर असेल तर या पद्धतीनं ते पिनमध्ये घालायचं. गुलाबाच्या साईजप्रमाणे लहान मोठी पिन वापरायची आणि जो गजरा बनवलेला आहे त्याची एक ओळ सोडून, म्हणजे एक गाठ सोडून
खाली दोऱ्यामध्ये पिन अडकवायचे. यामुळे हा गजरा व्यवस्थित सरळ उभा राहतो आणि जी पिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक गाठ असते, मध्यभागी जी असते ती, त्या रिंग मध्येच दुसरी पिन अडकवून घ्यायची आणि ही दुसरी पिन केसामध्ये अडकवायची. यामुळे काय होतं, कण्हेरीचं फूल जसं आता गजऱ्यामध्ये मी वापरलंय तसंच गुलाबाचं फूल असेल तर त्याचा देठ तुटू शकतो, बऱ्याचदा तो तुटतो सुद्धा. म्हणून अशा प्रकारे 2 पिन्स वापरायच्या, म्हणजे मग गुलाबाचं फूल व्यवस्थित राहतं. तुम्हाला ही गुलाबाच्या फुलाची सांगितलेली ट्रिक आणि गजऱ्याचा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या मैत्रिणींशी सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वरूप छंदकलाच्या यूट्यूब चॅनेलवर असलेले वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओज बघून घ्या. पुन्हा भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.